मायनी या ठिकाणी मैदान आत्ता संपन्न झालं। क्वार्टर फायनल आणि फायनलचे निकाल मी तुम्हाला सांगतोय। दुसऱ्याचं मैदान होतं आज, एक बैल एक दुसरा, आणि त्या मैदानामध्ये कोणकोणते बैल गुलाल घेतला, कोणकोणत्या बैलांनी। चला सुरुवात करतोय आपण क्वार्टर फायनलला सुरुवात करतोय। 8 गाड्या होत्या क्वार्टर फायनलला, परंतु त्यातल्या 3 गाड्या पळालेल्या नाही आहेत, 5 गाड्या पळाल्या। तर क्वार्टर फायनलचे निकाल 5चा निकाल सांगतोय। 5चा निकाल आहे क्वार्टर फायनल। तास क्रमांक 2 वरून गाडी स्नेहा चव्हाण उजनी नाशिक या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली, सम्राट आणि माऊलीची गाडी पळाली। सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनलमध्ये 5वा क्रमांक पटकवला आजच्या मैदानामध्ये। आजच्या मैदानामध्ये 4 नंबरचा क्वार्टर फायनलचा मानकरी ठरलेली जोडी आहे शंभू आणि परभणीकरांचा शिवा। सुंदर अशा गाडीने गुलाल मिळवून 4था क्रमांक मिळवला क्वार्टर फायनलचा। आजच्या क्वार्टर फायनलच्या मानकरी 3 नंबरचा ठरलेला आहे सारजा आणि शिवा। सुंदर अशा गाडीने आज 3 नंबर पटकवला क्वार्टर फायनलमध्ये। आजच्या क्वार्टर फायनलमध्ये 2 नंबरचा मानकरी पटकवला हर्षद मोहिते यदगाव या गाडीने। सुंदर अशा गाडीने आज क्वार्टर फायनलचा 2 नंबर पटकवला। आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचा 1 नंबरचा मानकरी असलेला बादल आणि सुलतान ही जोडीनं आज 1 नंबर पटकवला क्वार्टर फायनलमध्ये। आता वळतोय आपण फायनलचा निकाल घोषित करतोय। फायनलमध्ये कोणकोणत्या गाड्यांनी आज 8 गाड्या पळाल्या फायनलला आणि कोणकोणत्या गाडीने आज कितवा नंबर केला, चला बघूया। फायनलचा निकाल मायनी मैदानामधील 8 नंबरचा निकाल सांगतोय। तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी डावीला पळाला दिगंजीकरांचा वजीर आणि त्याच्यासोबत पळाला उजवीला इस्कूट आणि वजीरची सुंदर अशी गाडी जी आहे ते आज फायनलचे मायनी मैदानामधील 8 नंबरचे मानकरी झालेले आहेत। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला, पब्लिकने गाडी होती त्याच्यामुळे आज गाडी थोडीशी मागे राहिली। चला खूप साऱ्या शुभेच्छा। आजच्या मायनीच्या मैदानामध्ये 7 क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी उजवीला पळाला मायनीकरांचा सम्राट आणि त्याच्यासोबत पळाला माळशिरसकरांचा सुंदर। काय गाडी पळाली वे, भयान तुफान स्पीड लागलेलं, पब्लिकने गाडी होती, काय पळाली गाडी। परंतु असू त्या शेवटी बैलांनी थोडीशी पब्लिकांनी साथ दिली नाही, साथ दिली असती तर नक्की कदाचित निकाल वेगळा असता। परंतु खूप साऱ्या शुभेच्छा सम्राट आणि सुंदरला। आजच्या मैदानामध्ये 6 नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी मानघरकरांचं वादळ आणि त्याच्यासोबत पळाला बिदालकरांचा बाबा। नक्कीच ही गाडी आज या मैदानामध्ये 6व्या क्रमांकाची मानकरी ठरली। नक्कीच फायनलचा ज्यावेळेस फेरा उभा सुटताना ही गाडी एकदम अचानकपणे बाहेर गेली सुटून आणि खूप लांब गाडी गेलेली, त्याच्यामुळे मैदान हे थोडंसं थांबलं होतं। गाडी खूप स्पीड होतं गाडी, कदाचित 1 नंबर असता या गाडीचा, परंतु शेवटी बैल जे सुट्टी मेकर आहेत त्यांच्या हातातून सुटून गेले, त्याच्यामुळे थोडंसं वादळ आणि बाबा थोडेसे दमले असेल, त्याच्यामुळे आज तरीही काय पळालाय वादळ, खूप छान पळाला। खूप साऱ्या शुभेच्छा वादळला सुद्धा देतोय मी आणि बाबाला। ते होते आजच्या मैदानात 6 नंबरचे मानकरी। आजच्या मैदानामध्ये 5 नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक 6 वरून धावलेले घरचा साजच पळाला। नक्कीच अजय शेठ तसेच विठ्ठल ड्रायव्हर बुतकर तसेच MJ ज्वेलर्स मैसूर यांचा घरचा साज पळताना दिसला आपल्याला। चित्तर आणि चिक्या, काय नानांनी ड्रायव्हिंग केली आज। नाना या बैलगाडा क्षेत्रातील देव माणूस आहे आणि नक्कीच या बैलगाडा क्षेत्रात देव माणसानं काय कमालीची गाडी चालवली आज गट सेमी, आणि खूप साऱ्या शुभेच्छा नानांना की आज त्यांचे बैल या मैदानामध्ये गुलालास पात्र ठरले। आजच्या मैदानामध्ये 4 नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सोन्या आणि पिस्तूल सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे काय पळतो हा पिस्तूल, आणि नक्कीच पिस्तूल आणि सोन्याचे हे होते आजच्या मैदानातील 4 नंबरचे मानकरी। आजच्या मैदानामध्ये 3 नंबरचे मानकरी ठरलेले आहेत तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी आहे धारपुडीकरांचा पिस्टन आणि त्याच्यासोबत पळाला आसदगावकरांचा सोन्या। काय गाडी पळाली वे, वाह, खूप सारे शुभेच्छा या सुद्धा गाडीला देतोय। आजच्या मैदानामध्ये 2 गाड्यांमध्ये अटीतटीची लढत झाली फायनलसाठी आणि तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी माऊलीकरांचा रायफल आणि त्याच्यासोबत पळाला कुमठेकरांचा लाडू। हाच लाडू जो आहे तो बकासूर सोबत पळालेला आहे, मथुर सोबत पळालेला आहे। नक्कीच आज सुद्धा गुलालामध्ये राहिला आणि खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा देतो आहे। नक्कीच गाडीवरती ड्रायव्हर बहुतेक सोमा ड्रायव्हर असतील, नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला। आजच्या मैदानामध्ये मायनीच्या मैदानाचं दुसऱ्याचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये आज फायनलचा म्हणजेच 1 नंबरचा मानकरी ठरलेला आहे तास क्रमांक 5 वरून धावलेला गाडी कुमटेकरांचा वजीर आणि त्याच्यासोबत पळाला या बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव MM नाना। नक्कीच त्यांचाच पळा MM नाना यांचा राजा, लाडका राजा हे होता। राजा आणि कुमटेचा वजीर हे होते आजच्या मैदानातील 1 नंबरचे मानकरी। गाडीवरती ड्रायव्हर होते धोंडे ड्रायव्हर। हे होते मायनी मैदानाचे क्वार्टर फायनल आणि फायनलचे निकाल। व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।